खामगाव शहरात नायलॉन मांजामुळे पुन्हा एकदा जीवघेणा प्रकार समोर आला आहे. दुचाकीने घरी जात असताना रस्त्यावर ताणलेल्या धारदार नायलॉन मांजाचा फास युवकाच्या गळ्याला लागून तो गंभीर जखमी झाला. सुदैवाने अवघ्या 5 मिलीमीटरने युवकाचा जीव वाचला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. जखमी युवकाचे नाव रिषभ पाटील, वय 22, राहणार खामगाव सिव्हिल लाईन असून ही घटना आज 14 जानेवारी रोजी दुपारी खामगाव शहरातील जलम नाका परिसरात घडली. घटनेनंतर तातडीने त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टर भगतसिंग राजपूत यांनी सांगितले की जखम फक्त 5 मिलीमीटर खाली असती तर मोठी जीवितहानी झाली असती. आज सकाळी जेव्हा मी ओपीडीत येत होतो तेव्हा लगेच मला फोन आला खालीच की ऋषभ पाटील म्हणून एक मुलगा आलेला आहे, त्याच्या गळ्याला मांजाला कटलेला आहे. आल्यानंतर तपासल्यानंतर 2 मिनिटांसाठी मी शॉकच झालो. पण ती जी जागा होती तिचं कटलेलं होतं, त्याच्या खाली एक्झॅक्टली खाली एक नस असते ब्रेनला जाणारी. तुम्ही या फोटोत पाहू शकता, हा डायरेक्ट हार्ट आहे आपला आणि हृदयातून डायरेक्ट ती नस गेलेली आहे ब्रेनमध्ये. तर त्याला इथेच ते जखम होती, छोटीशी जखम होती, पण ते डायरेक्टली याच्यावर असल्यामुळे याच्या जर ते 5-6 mm खाली गेले असते तर ही नस कटली असती आणि डायरेक्ट हृदयाचं रक्त याच्यातनं पूर्ण बाहेर पडलं असतं व तो माणूस जास्तीत जास्त 5 मिनिटाच्या आत दगावला असता. तर ही अतिशय वाईट आणि दुर्दैवी घटना घडून राहिल्या अशा की छोटीशी जखम आहे पण ते नसेवर असल्यामुळे ते जीव जाऊ शकतो पेशंटला. तर माझी सगळं नागरिकांना, मुलांना, सगळ्या प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की अशा दुर्दैवी घटना घडू नका. कारण आपला आनंद हा दुसऱ्याच्या जीवावर वितू शकतो व दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त होऊ शकतं. आज तो मुलगा 20-22 वर्षाचा करता मुलगा आहे, एकुलता एक मुलगा आहे परिवारात. त्याला जर समजा अशी काही घटना घडली असते तर विचार करा, त्याच्या ठिकाणी आपण राहिलो असतो तर आपण काय केलं असतं. त्याच्यामुळे आपण काळजी घ्या, स्वतःचा आनंद मिळवा, पण दुसऱ्याच्या जीवावर बेतणारी अशी आपण ही मकर संक्रांत साजरी केली पाहिजे. शेवटी आपण त्याच्यात आपल्या संस्कृतीत म्हटलेलं आहे की तिळगुळ घ्या, गोड बोला. तर ही गोड जाऊ द्या, आपली सुद्धा आणि दुसऱ्यांची सुद्धा. तर परत पुनश्च एकदा मी विनंती करतो की ह्या चिनी नायलॉन मांजावर प्रशासनानं बंदी घातलेली आहे, पण आपण स्वतः नागरिकांनी याच्यावर मनापासून बंदी घाला, जेणेकरून दुसऱ्यांना त्रास होणार नाही. धन्यवाद. मी पॉलीग्राऊंडला चाललो होतो भावाला सोडायला ITI मध्ये. तर जाता जाता तिथं आपलं याचं मंदिर आहे ना देवीचं, त्याच्या समोर माझ्या गळ्याला मांजा आला. आम्ही ते अडवलं पण ते जास्त जोरात असल्याच्यानं त्यांनी कट लागलं.